नंदा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पनीर मसाला बनवणार आहोत। पनीर आपले 800 ग्रॅम आहे। लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, किचन किंग मसाला, काजू, मीठ, कांदे आपण 4 घेतलेले आहेत। 4 टोमॅटो आहेत, अर्धी वाटी लसूण आहे, पाव वाटी अद्रक आहे। आता आपण हे सर्व मसाले भाजून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे तवा ठेवलेला आहे। लोखंडी तव्यामध्ये मी हे मसाले सगळे भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि मसाले कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण सगळं भाजून घ्यायचं आपल्याला। पहिला कांदा थोडा परतून घ्यायचा आहे तेल घालून। कांदा असा थोडा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला पहिला कांदा घालून घ्यायचा आहे। आता आपला कांदा हा थोडा ब्राऊन झालेला आहे। आता या कांद्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। हे आपण 4 टोमॅटो घेतलेले आहेत, हे सर्व याच्यात घालायचे। आणि हे टोमॅटो पूर्ण त्याच्यामध्ये नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। नाहीतर भाजी आपली टोमॅटो आपण नाही चांगले भाजले तर भाजी आंबट होईल। पण आता हे चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्या लसूण आणि अद्रक आपण त्याच्यात घालणार आहोत। आता हे लसूण आणि अद्रक पण आपल्याला याच्यासोबत भाजायचं आहे। भाजून झालेलं आहे, थंड झालं। अशा प्रकारे आपण भाजायचं आहे, पूर्ण टोमॅटो मॅश करायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण हे काजू घालणार आहोत। ते अर्धी वाटी काजू आहेत, आपण याच्यात घातलेले। आता याचं बारीक पेस्ट करून घ्यायचे आपण। आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत। त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकायचे आणि आपण जो वाटण करून ठेवलेला मसाला आहे तो आपल्याला याच्यात आता घालायचा आहे। आपण इथे मसाले ॲड करणार आहोत। त्यासाठी 2 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे, किचन किंग मसाला 1.5 चमचा घातलेला आहे, हळद आपण इथे अर्धा चमचा घातलेली आहे, धने जिरे पावडर 1.5 चमचा घातलेली आहे आणि मीठ आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। भाजून घेतलेले आहे असे। आता हे मसाले भाजल्यानंतर, कारण मसाले आपले ऑलरेडी पहिलेच भाजलेले आहेत ना, त्याच्यामुळे जास्त भाजायची गरज नाही। मग आता आपण फक्त मिक्सरचं भांडं धुवून तेवढंच पाणी घालायचं आहे। आता आपले मसाले फोडणीला देऊन झालेले आहेत। आता याला एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये पनीर घालणार आहोत। आता आपण पनीर या मसाल्यामध्ये टाकत आहोत। जर छान अशी उकळी आली ना, आपण 10 मिनिटं जरा झाकण लावून ठेवायचं आहे। नंतर त्याच्यावर आपण कोथिंबीर घालून सर्व करायचं। आता आपली पनीर मसाला भाजी झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।